अरे हा भिंतीवरती चढलेला सुपरमॅनचा पुतण्या कोण आहे? हा तर आपला हेल्पर बॉय धीरज आहे. दादाने त्याला क्लिनिंगच्या कामासाठी लावलं वाटतंय. सकाळ सकाळी गाडीमध्ये जाऊन एक खाटाच 2-3 लॉकच्या स्क्रिप्ट लिहत बसलो होतो. एवढ्यात आई म्हणली मला स्टँडवर सोड, मी जाते आता नाशिकला. मग आईला बसमध्ये बसून घरी आलो तोपर्यंत ही गाय गलीमध्ये नांगर मारताना दिसली. हिला बघून मी थेट आपल्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे योगेशने दुपारच्या काही ऑर्डर मारल्या आणि लगेच शाईनवर पेट पूजा करायला गेला. जेवण करायला गेलता तोपर्यंत ह्या चिकण्या धीरजला ऑर्डर मारायला सांगितलं. थोड्याच वेळात योगेश भाऊ आला. मग सगळ्या ऑर्डर्स योगेशच घेत होता. हे बघा आपल्या हॉटेल जयशंकरची पॉप्युलरिटी. वाघाची छोटी बहीण सुद्धा आपल्या हॉटेलमध्ये व्हिजिट करायला आली. पण मी तिला बघितलं की लगेच लाजूनच ती पळून गेली. इथं आपल्या शेजाऱ्याने गाणे लावले होते, धीरजला बघा ते आवडत नव्हते म्हणून ते शेजाऱ्याशी भांडायलाच गेले डायरेक्ट. खतरनाक फंटऱ्या गाड्या. हा शेजाऱ्याला भांडल्यामुळे मिलन दादाने याला कामालाच लावला. थोड्याच वेळात बेरंग डॉक्टर बघायला आले की कसं चाललंय बाबा हॉटेल. ह्याला बघा हा जो मिलन दादाच्या मागे लपतोय ना तो दादाचा मेहूनच आहे. मग इव्हिनिंगची वेळ झाली होती तर म्हणलं चला गावात एक चक्कर मारून यावा. गावात गेलो तर या मांजरीने मटका बिर्याणीचं शॉप उघडलं होतं. आजकालच्या मांजरी सुद्धा ऍडव्हान्स झालं बाबा. आईला आत्ताच एक ऍडव्हान्स मांजर बघितलं होतं आणि आता बघा हे बिना खानाचं मांजर. कुणाचं काय तर कुणाचं काय. रात्री दादा या दोघांना घेऊन डबा घ्यायला आला. मग थोड्याच वेळात मी पण म्हणलं चला हॉटेलला जाऊन यावं. तिथे गेलो नाही तोपर्यंत तर त्यांनी मला कामाला पण लावलं. आणि माघारी हॉटेलवर गेलो तोपर्यंत तर फॅन वगैरे आले होते. मग जोपर्यंत आम्ही फॅन वगैरे फिट करतोय तोपर्यंत तुम्ही ब्लॉगला लाईक करून मला फॉलो करून घ्या. धन्यवाद.